उत्पत्ती प्रकरण 25. कटुरेपासून झालेली अब्राहमाची संतती. पहिला इतिहास प्रकरण 1 पदे 32 व 33. अब्राहमाने दुसरी बायको केली, तिचे नाव कटुरा. तिला त्याच्यापासून जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इशबाक व शूह हे मुलगे झाले. यक्षानास शबा व ददान हे झाले, आणि ददानाचे मुलगे अश्शूरी, लटुशी व लौमी हे होते. मिद्यानाचे मुलगे एफा, एफर, हनोक, अबिदा व एल्दा हे होते. हा सर्व कटुरेचा वंश. अब्राहमाने आपले सर्वस्व इसहाकास दिले, आणि अब्राहमाच्या उपपत्नी होत्या त्यांच्या मुलास त्याने देणग्या देऊन आपल्या हयातीतच आपला मुलगा इसहाक याजपासून वेगळे करून पूर्वेकडे पूर्व दिशी लावून दिले. अब्राहमाचा मृत्यू व त्याचे दफन. अब्राहमाच्या आयुष्याची वर्षे 175 होती. अब्राहम पुऱ्या वयाचा चांगला म्हातारा होऊन मरण पावला व आपल्या पूर्वजास जाऊन मिळाला. मग त्याचे मुलगे इसहाक व इश्माईल यांनी त्यास एफ्रोन बिन सोहर हित्ती याच्या ममरेसमोरील शेतातल्या मकपेलाच्या गुहेत पुरिले. हे शेत अब्राहमाने हेथींपासून विकत घेतले होते, आणि तेथेच अब्राहम व त्याची बायको सारा यास पुरिले. अब्राहमाच्या मृत्यूनंतर देवाने त्याचा मुलगा इसहाक ह्याला आशीर्वादित केले. इसहाक हा त्यावेळी लहाय रोई विहिरीजवळ राहत असे. इश्माएलाचे वंशज. पहिला इतिहास प्रकरण 1 पदे 28 ते 31. सारेची मिसरी दासी हागार हिजपासून अब्राहमाला इश्माएल नावाचा मुलगा झाला. त्याची वंशावळ ही. इश्माएलाच्या मुलांची नावे त्यांच्या वंशांप्रमाणे ही होत. नबायोत हा इश्माएलाचा पहिला मुलगा, आणि केदार, अदबील, मिबसाम, मिश्मा, दुमा, मस्सा, हदद, तेमा, यतूर, नापीश व केदमा हे इश्माएलाचे मुलगे. त्यांच्या गावांवरून व त्यांच्या गोटांवरून त्यास पडलेली नावे ही. हे आपापल्या वंशाचे 12 सरदार होत. इश्माएलाच्या आयुष्याची वर्षे 137 झाल्यावर तो मरण पावला व आपल्या पूर्वजास जाऊन मिळाला. त्याचे वंशज हविलापासून शूर देशापर्यंत वस्ती करून राहिले. हा देश मिसरासमोर असून अश्शूराकडे जाताना लागतो. ह्याप्रमाणे तो आपल्या भाऊबंदांच्या देखत पूर्वेस जाऊन राहिला. एसाव व याकोब ह्यांचा जन्म. अब्राहमाचा मुलगा इसहाक याची वंशावळ ही. अब्राहमाने इसहाकास जन्म दिला. इसहाक 40 वर्षांचा झाला तेव्हा त्याने अरामी लाबान याची बहीण पदन अरामातील अरामी बथुवेल याची कन्या रिबका ही बायको केली. इसहाकाने आपल्या बायकोसाठी परमेश्वराची विनवणी केली, कारण ती वांझ होती. परमेश्वराने त्याची विनवणी ऐकली, आणि त्याची स्त्री रिबका गर्भवती झाली. तिच्या उदरात मुले एकमेकांशी झगडू लागली तेव्हा ती म्हणाली, हे असे मला काय होत आहे? हे काय असेल ते परमेश्वराला विचारण्यास ती गेली. परमेश्वर तिला म्हणाला, तुझ्या गर्भाशयात 2 राष्ट्रे आहेत. तुझ्या उदरातून 2 वंश निघतील. एक वंश दुसऱ्या वंशाहून प्रबळ होईल, आणि वडील धाकट्याची सेवा करील. तिचे दिवस भरून प्रसूती समय आला तेव्हा पहा, तिच्या उदरात जुळे मुलगे होते. पहिला तांबूस वर्णाचा असून त्याचे सर्व अंग केशवस्त्रासारखे होते. त्याचे नाव एसाव ठेविले. त्यानंतर त्याचा भाऊ बाहेर आला. एसावाची टाच त्याच्या हाती होती, आणि त्याचे नाव याकोब म्हणजे टाच धरणारा किंवा युक्तीने हिरावून घेणारा ठेविले. तिने त्यास जन्म दिला तेव्हा इसहाक 60 वर्षांचा होता. एसाव आपला जन्मसिद्ध हक्क विकतो. ते मुलगे मोठे झाले. एसाव हा रानात फिरणारा हुशार पारधी झाला, व याकोब हा साधा मनुष्य असून तंबूत राहत असे. एसाव हरणाचे मांस आणीत असे,
ते इसहाक खाई म्हणून तो त्याचा आवडता होता, आणि याकोब रिबकेचा आवडता होता. एकदा याकोब वरण शिजवीत असता एसाव रानातून थकून भागून आला. तेव्हा तो याकोबास म्हणाला, ते तांबडे दिसते ना, त्यातले काही मला चटकन खाऊ घाल, मी अगदी गळून गेलो आहे. यावरून त्याचे नाव अदोम म्हणजे तांबडा असे पडले. याकोब त्यास म्हणाला, पहिल्याने तुझा ज्येष्ठत्वाचा हक्क मला मोबदला दे. एसाव म्हणाला, हे पहा, मी मरणोन्मुख झालो आहे, मला आपल्या ज्येष्ठत्वाच्या हक्काचा काय उपयोग. याकोब म्हणाला, तर आत्ताच्या आत्ता मजशी शपथ वहा. तेव्हा त्याने शपथ वाहून आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क याकोबास मोबदला दिला. तेव्हा याकोबाने एसावला भाकर व मसुरीचे वरण दिले. तो खाऊन पिऊन उठला व चालता झाला. ह्याप्रमाणे एसावाने आपला ज्येष्ठत्वाचा हक्क तुच्छ लेखिला.